श्रीमंत घरची सून भाग 1. शहराच्या मध्यभागी असलेल्या एका आलिशान बंगल्यासमोर सकाळपासून गाड्याची ये-जा सुरू होती. राजवर्धन देशमुख शहरातील सर्वात मोठ्या उद्योगपतीपैकी एक नाव. देशमुखांचा बंगला म्हणजे एखाद्या राजवाड्यासारखाच होता. मोठं घर, नोकर-चाकर, महागड्या गाड्या आणि प्रत्येक गोष्टीचा रुबाब. पण एवढ्या मोठ्या घरातही एक व्यक्ती अशी होती जिचं मन मात्र कायम अस्वस्थ असायचा. ती होती वैदेही देशमुख, राजवर्धनची पत्नी. घरातील प्रत्येक निर्णय तिच्या हातात असायचा आणि तिचा एकुलता एक मुलगा आर्यन. आर्यन शिकलेला, हुशार आणि दिसायला देखणा होता. वडिलांचा व्यवसाय सांभाळत असला तरी त्याला पैशाचा गर्व नव्हता. पण वैदेहीला आपल्या मुलासाठी फक्त श्रीमंत घरची मुलगीच हवी होती. दुसरीकडे शहरापासून थोडं लांब असलेल्या एका छोट्याशा घरात सई राहत होती. सईचे वडील एका छोट्या दुकानात काम करायचे आणि सई घरकाम करून संसार सांभाळायची. पैसा कमी होता पण घरात प्रेम भरपूर होतं. त्या दिवशी सकाळी सई स्वयंपाकघरात आईला मदत करत होती. आई, आज मी लवकर निघते, ऑफिसमध्ये नवीन प्रोजेक्टची मीटिंग आहे. आईने तिचा डब्यात भाजी ठेवत विचारलं, बाळा, कालपासून तू खूप थकलेली दिसते, एवढं काम करू नको. सई हसली. काम नाही केलं तर आपली स्वप्न पूर्ण कशी होणार? बाबा बाहेरून म्हणाले, माझ्या मुलीने मोठं व्हायचं, एवढंच माझं स्वप्न आहे. सईच्या चेहऱ्यावर हसू आलं. मी तुमचं स्वप्न नक्की पूर्ण करेन बाबा. सई आणि आर्यनची पहिली भेट. सई ज्या कंपनीत काम करत होती त्याच कंपनीचा नवीन मोठा प्रोजेक्ट देशमुख ग्रुपसोबत होता. त्या दिवशी सईला एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी देशमुखाच्या ऑफिसमध्ये जावं लागलं. ती फाईल घेऊन कॉन्फरन्स रूममध्ये शिरले. समोर बसलेल्या व्यक्तीकडे पाहत ती क्षणभर थांबली. तो आर्यन होता. आर्यनने तिच्याकडे पाहिलं. तुम्ही सई? हो. प्रोजेक्टची प्रेझेंटेशन तुम्ही करणार आहात? हो सर. सईने प्रेझेंटेशन सुरू केलं. सुरुवातीला तिच्या आवाजात थोडा आत्मविश्वास कमी होता, पण काही मिनिटातच ती इतक्या आत्मविश्वासाने बोलू लागली की आर्यन तिच्याकडे लक्षपूर्वक पाहू लागला. प्रेझेंटेशन संपलं. आर्यन म्हणाला, खूप छान. सई हसून म्हणाली, थँक्यू सर. तुम्ही या प्रोजेक्टवर आधीही काम केलंय? नाही, पण संधी मिळाली की काम शिकता येतं. आर्यनच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं. ही गोष्ट मला आवडली. सईला त्याचा अर्थ समजला नाही. ती फाईल घेऊन बाहेर पडली, पण आर्यनची नजर तिच्या जाणाऱ्या पावलाकडेच होती. काही दिवसांनी सई ऑफिसमधून घरी जाण्यासाठी रस्त्यावर उभी होती. अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. तिच्याकडे छत्री नव्हती. ती एका दुकानाच्या शेडखाली उभी राहिली. तेवढ्यात एक काळी कार तिच्यासमोर येऊन थांबली. कारमधून आर्यन उतरला. सई? ती आश्चर्याने म्हणाली, तुम्ही इथे? हा प्रश्न मी तुम्हाला विचारणार होतो. मी बसची वाट पाहते. आर्यनने आजूबाजूला पाहिलं. इतक्या पावसात बस कधी येईल सांगता येत नाही. मी सोडतो. सई लगेच म्हणाली, नको, मी जाईन. आर्यन हसला. तुम्ही प्रत्येक गोष्ट स्वतःच करण्याचा प्रयत्न करता का? सई म्हणाली, हो, कारण दुसऱ्यावर अवलंबून राहायची सवय नाही. आर्यन काहीच बोलला नाही. तो कारमध्ये बसला. सई मात्र तिथेच उभी राहिली. काही वेळाने कार पुन्हा तिच्यासमोर येऊन थांबली. आर्यनने कारची छत्री तिच्या हातात दिली. ही घ्या, निदान तुम्ही भिजणार नाही. सईने छत्री घेतली. पण तुम्ही? आर्यन हसला. माझ्याकडे कार आहे. सईच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा मनापासून हसू आलं. मैत्रीची सुरुवात. त्या दिवसानंतर दोघांची भेट वाढत गेली. कधी ऑफिसमध्ये कामाच्या निमित्ताने बोलणं, कधी प्रोजेक्टवर चर्चा, तर कधी फक्त साधं, कशी आहेस, एवढंच. आर्यनला सईचा साधेपणा आवडू लागला. सईला आर्यनचा स्वभाव आवडू लागला. पण दोघांनीही आपल्या मनातलं काही बोललं नाही. एक दिवस आर्यनने सईला विचारलं, तुला आयुष्यात काय हवंय? सई काही क्षण शांत राहिली. माझ्या आईवडिलांचं सुखी ठेवायचं आणि स्वतःच्या पायावर उभं राहायचं. आणि प्रेम? सई त्याच्याकडे पाहून म्हणाली, प्रेम त्यासाठी नशीब लागतं. आर्यन हसला. कदाचित नशीब आधीच ठरवून ठेवत असेल. सईला त्या वाक्याचा अर्थ कळला नाही, पण आर्यनच्या मनात मात्र सईसाठी जागा निर्माण झाली होती. देशमुखांच्या घरी त्या रात्री वैद्यही आर्यनला बोलावलं. आर्यन, तुझ्यासाठी एक मुलगी पाहिली आहे. आर्यनने कपाळात आठ्या आणल्या. आई, मला आता लग्न करायचं नाही. तुझं वय झालंय. मला माझ्या आयुष्याचा निर्णय स्वतः घ्यायचा आहे. वैद्यही शांत झाली. ठीक आहे, पण ज्या मुलीशी तू लग्न करशील ती आपल्या घराच्या तोलमोलाची असली पाहिजेत. आर्यन काहीच बोलला नाही. वैदेहीने पुढे सांगितलं, देशमुख घराण्याची सून कोणतीही साधी मुलगी असू शकत नाही. आर्यनच्या मनात लगेच सईचा चेहरा आला. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये आर्यन सईशी बोलत असताना वैदेही अचानक तिथे आली. सईने नमस्कार केला. वैदेहीने तिच्याकडे वरपासून खालपर्यंत पाहिलं. तुम्ही? मी सई, आर्यनसोबत प्रोजेक्टवर काम करते. वैदेही काहीच बोलली नाही. तिने आर्यनकडे पाहिलं. मला तुझ्याशी घरी बोलायचं आहे. आर्यनला काहीतरी चुकीचं घडणार असल्याची जाणीव झाली. त्या रात्री आर्यन घरी आला. वैदेही त्याची वाटच पाहत होती. आर्यन, आज ऑफिसमध्ये ज्या मुलीशी तू बोलत होतास ती कोण? आर्यन शांत राहिला. सई, तिचं कुटुंब. आर्यनने सगळं सांगितलं. वैदेही काही क्षण शांत राहिली. मग ती कठोर आवाजात म्हणाली, त्या मुलीला या घरची सून बनवण्याचा विचारही करू नकोस. आर्यनने पहिल्यांदा आईसमोर आवाज चढवला. का? कारण ती आपल्या घराच्या लायकीची नाही. आर्यनच्या चेहऱ्यावर राग आला. आई, माणसाची लायकी त्याच्या पैशावर ठरत नाही. वैदेही उठली. मग ऐकून घे, जर तू त्या मुलीशी लग्न केलंस तर या घराचे दरवाजे तुझ्यासाठी बंद होतील. आर्यन काही क्षण स्तब्ध झाला. मग शांतपणे म्हणाला, आई, मला तुमचा आशीर्वाद हवा आहे, तुमची परवानगी नाही. वैदेहीच्या डोळ्यात राग दिसत होता. सईच्या घरी दुसरीकडे सईच्या आईला काहीतरी जाणवत होतं. सई, तू मला काही सांगत नाहीस काय?
तुझ्या मनात कोणीतरी आहे का? सई शांत झाली. आईने तिचा हात हातात घेतला. मुलगी मोठी झाली की आईला तिच्या डोळ्यातलं सगळं दिसतं. सईच्या डोळ्यात पाणी आलं. आई, मला कोणीतरी आवडतं आहे. काही क्षण शांत राहिली. तो कोण आहे? सईने हळू आवाजात उत्तर दिलं. आर्यन. आईने विचारलं. काय करतो? सई म्हणाली, देशमुख ग्रुपमध्ये आहे. आईचा चेहरा बदलला. देशमुख? सईने होकार दिला. आईच्या हातातून ग्लास खाली पडला. सई घाबरली. आई, काय झालं? आईने काहीच उत्तर दिलं नाही. ती फक्त म्हणाली, सई, त्या घरापासून दूर राहा. सईला काही समजलं नाही. पण का? आईने तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात भीती होती. कारण त्या घरामुळे मी आधीच एक माणूस गमावला आहे. सई स्तब्ध झाली. कोण? आईने उत्तर दिलं नाही. आणि त्या रात्री देशमुखांच्या बंगल्यात वैदेही एका जुन्या कपाटासमोर उभी होती. तिने कपाटातून एक जुना फोटो बाहेर काढला. फोटोमध्ये एक तरुण मुलगी होती. वैदेहीने तो फोटो हातात घट्ट पकडला आणि स्वतःशीच म्हणाली, मी माझ्या मुलाला त्या मुलीपासून दूर ठेवणारच. तेवढ्यात मागून राजवर्धनचा आवाज आला. वैदेही, तू पुन्हा तो फोटो का काढलास? वैदेही घाबरली. राजवर्धनने फोटो तिच्या हातातून घेतला. फोटो पाहताच त्याच्या चेहऱ्याचा रंग बदलला. तो हळू आवाजात म्हणाला, सई, हे नाव पुन्हा आपल्या आयुष्यात परत आलंय का? वैदेहीने त्याच्याकडे पाहिलं. दोघांच्या चेहऱ्यावर भीती होती. कारण सई फक्त आर्यनच्या प्रेमात पडलेली मुलगी नव्हती. तिचा संबंध देशमुख कुटुंबाचा 20 वर्षापूर्वीच्या एका मोठ्या गुपिताशी होता. आणि हे गुपित जर आर्यनला कळलं तर त्याचं प्रेमच नाही तर संपूर्ण देशमुख कुटुंब उद्ध्वस्त होणार होतं. पुढील भागात आर्यन सईसमोर प्रेम व्यक्त करणार का? सईची आई देशमुखाच्या घराला एवढी का घाबरते? आणि 20 वर्षापूर्वी नेमकं काय घडलं होतं?